नमस्कार मित्रांनो. तर आमची कलेक्टर या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की बापू आणि कदम घरातल्या खुर्च्या टेबल साफ करत आणि ते व्यवस्थित करत बसलेले असतात. तेव्हा बापू दिप्याला फोन करून सांगतात की दिप्या, तुला मी जे सांगितलं होतं ना पुस्तक, ते तू कधी आणणार आहेस? पुस्तकामुळे माणसाचे विचार बदलू शकतात. दिप्या म्हणतो की हो, मी आणतो बापू, काळजी करू नका. बापू फोन ठेवतात. तेव्हा बापू म्हणतात की पुस्तक वाचल्याने माणसाचे विचार बदलतात हे खरं आहे, पण रुपालीचे विचार बदललेत हे सुद्धा तितकंच खरं आहे. कदम म्हणतात की हे बघा बापू, मी तुम्हाला स्पष्टच सांगतो, आप्पे अर्जुनने एवढं सोचलं आहे ना, मला असं वाटतं त्यांनी प्रत्येक वेळेस सगळ्यांवर लक्ष ठेवून सगळं केलं पाहिजे. बापू म्हणतात की माणूस बदलतो, माणसाला बदलण्याची संधी दिली पाहिजे. आणि रुपालीताईंचं वागणं आता खरंच चांगलं झालं आहे. माणसाला संधी दिली पाहिजे, त्याच्यावर आपणच विश्वास ठेवला पाहिजे. शेवटी घरातल्यांनीच घरातल्यांना समजून घेतलं पाहिजे, असं ते कदमांना सांगत असतात. हे सगळं मोना ऐकते. मोनाला राग येतो. ती त्यांना चहा देते आणि परत इकडे येते. इकडे आल्यानंतर ती शौर्याच्या बाबांना फोन करते आणि विचारते की हॅलो, मी अमोलची मामी बोलत आहे. शौर्य आहे का तिथे? ते हो म्हणतात आणि शौर्याला फोन देतात. तेव्हा मोना विचारते की अहो, तिथे छोटे सरकार अमोल आहे का तिथे? तेव्हा तो नाही म्हणतो. मोना फोन ठेवते आणि म्हणते की मला वाटलंच होतं, तिथे अमोल नसणार आहे आणि तो कुठे असणार आहे हे सुद्धा मला नक्कीच माहिती आहे, म्हणून ती तिकडे जायला लागते. इकडे रुपाली दवाखान्यात जाते. तेव्हा संकल्प तिथे काही रिपोर्ट्स गोळा करत असतो. संकल्प रिपोर्ट घेऊन मागे फिरतो. तेवढ्यात रुपाली आणि अमोल तिथे पोहोचतात. रुपाली आणि अमोलला बघून संकल्प म्हणतो की मी गेल्या वेळेस सांगितलेलं यांना खरं नाही वाटतं, म्हणून परत आलेत. यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. या बाईला खरं कळलं तर नसेल ना, म्हणून तो रुपालीवर लक्ष ठेवायला जातो. रुपाली आणि अमोल डॉक्टरांच्या केबिनमध्ये जातात. डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर रुपाली अमोलला बसवते. तेव्हा डॉक्टर म्हणतात की बरं झालं तुम्ही आलात. तेव्हा रुपाली म्हणते की हो डॉक्टर, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सकाळी आत्ता मी याला घेऊन आली आहे. आपण याच्या आजच सगळ्या तपासण्या करून घेऊयात का? तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो चालेल, काही हरकत नाही. अमोलला तपासण्या करण्यासाठी तिकडे पाठवतात. तेव्हा रुपाली डॉक्टरांना विचारते की डॉक्टर, आमचा अमोल नक्की बरा तर होईल ना? तुम्ही काही सांगत का नाही आहात? तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा, तो खूप सेन्सिटिव्ह केसमध्ये आहे, त्याच्याबद्दल आम्ही असं डायरेक्ट काहीसुद्धा सांगू शकत नाही. रुपाली म्हणते की प्लीज कोड्यात बोलणं बंद करा, काय असेल ते स्पष्ट सांगा. तेव्हा डॉक्टर म्हणतात की स्पष्ट सांगायचं म्हटलं तर तुम्ही आता देवाकडेच प्रार्थना करा. अमोलकडे खूप कमी वेळ आहे आणि तो जगण्याचे चान्सेस नाहीच बरोबर आहेत. तुम्ही घरातल्यांना सांगून टाका, त्याच्यासोबत आनंदाने राहा. हे ऐकल्यानंतर रुपाली म्हणते की अहो तुम्ही असं काय बोलताय, आपण सगळे प्रयत्न करू ना. डॉक्टर म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, आपण सगळ्या मोठ्या डॉक्टरांची मीटिंग बसून त्याच्याबद्दल, त्या केसबद्दल आपण बोलूयात ना. रुपाली आपले रिपोर्ट द्यायचे म्हणून ती डॉक्टरांशी बोलून बाहेर येऊन बसते. ती रडत असते. संकल्प बघतो. तेव्हा तो म्हणतो की म्हणजे ह्या बाईला नक्कीच कळलेलं आहे, आता झाला हा रडायचा ड्रामा चालू. तेवढ्या तिथे दुसऱ्या मुलीला टेस्टसाठी पाठवलेले असतात. तिलासुद्धा मोठा आजार असतो. तिची आई खूप धीराने तिथे बसलेली असते. ती रुपालीला रडताना बघून म्हणते की हो ताई, काय झालं तुम्हाला? तेव्हा रुपाली रडत अमोलबद्दल सांगते आणि त्यांच्याबद्दल विचारते. तेव्हा ते आपल्या मुलीचा आजार सांगतात. रुपाली म्हणते की अहो तुमची मुलगी एवढी आजारी असताना तुम्ही एवढं संयमी कसं वागू शकता? तेव्हा ती बाई म्हणते की अहो माझी मुलगीच एवढी लढायला तयार असताना मी कसं तिला खचून द्यायचं? तिनेच मला हा आत्मविश्वास दिला आहे, ती लढायला तयार आहे, तीच भीत नाही, मग आपण तिला अजून भीती का दाखवायची? रुपाली म्हणते की यांची मुलगी एवढ्या मोठ्या आजारातून जात असताना सुद्धा यांचं मन एवढं कठीण आहे, मीच का एवढी खचती आहे? अमोलबाबत मलासुद्धा परत विचार केला पाहिजे आणि सगळ्यात चांगलं ट्रीटमेंट देऊन त्याला लवकरात लवकर बरं केलं पाहिजे. माझा अमोलसुद्धा नक्कीच बरा होईल, असं ती तिथे म्हणत असते. टेस्ट आल्यामुळे ती आतमध्ये जाते. तेवढ्यात मोना शोधत रुपालीला तिथे येते. तेव्हा संकल्प बोलतो की अहो मी तुम्हाला कुठेतरी बघितलं आहे, तुम्ही हिरोईनसारखे दिसतात. मोना लगेच हरभऱ्याच्या ढाळ्यावर चढते आणि नाही म्हणते अहो. तेव्हा ती म्हणते की ओ दादा, माझं एक काम करता का? मी तुम्हाला एक फोटो दाखवते, ती माणसं फक्त इथे आलीत का नाही तेवढं सांगा मला. संकल्प म्हणतो की हां ठीक आहे, दाखवा मॅडम. त्यानंतर मोना आपल्या फोनमधला रुपाली आणि अमोलचा फोटो दाखवते. तेव्हा संकल्प म्हणतो की ही रुपालीचा आणि अमोलचा फोटो का दाखवते आहे? म्हणजे ही तिला अजून काहीसुद्धा माहीत नाही आहे.
आणि मी काय एवढा वेड आहे का की तुला सगळं सांगायला, मी सुद्धा तुला काहीच कळू देणार नाही. तेव्हा संकल्प म्हणतो की मोनाला, नाही हो, हे इथं आलेच नाहीत, या हॉस्पिटलचा पूर्ण डाटा इथे रेकॉर्ड असतो, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की ते इथे आलेलेच नाहीत. तेव्हा मोना म्हणते की अहो तुम्ही नक्की बघितलं आहात का? तेव्हा संकल्प अगदी खात्रीशीर म्हणतो की नाही, ते इथे आलेलेच नाहीत, आले असते तर मला नक्कीच माहीत झालं असतं. मोना तिथून जायला लागते. संकल्प सगळं डोकावून ऐकत असतो. डॉक्टर रुपालीला धीर देऊन सांगत असतात की काळजी करू नका, पण त्याच्यावर योग्य ते उपचार लगेच चालू करू. सगळं झाल्यानंतर रुपाली अमोलला घेऊन बाहेर जायला लागते. अमोलला ती स्ट्रॉंग राहा असं सांगत असते. ती बाहेर जाते. इकडे चिंचुके आणि अर्जुन आपल्या कुठल्या मागच्या केसविषयी बोलत असतात. अर्जुन चिंचुकेला माहिती विचारत असतो. चिंचुके माहिती सांगतो. नंतर म्हणतो की साहेब तुम्हाला कसलं टेन्शन आहे हो, तुम्हाला काही कामाचं टेन्शन आहे का? त्यावर अर्जुन म्हणतो की नाही चिंचुके, कामाचं कधी मला टेन्शन आलं आहे का? तेव्हा चिंचुके म्हणतो की मग साहेब तुम्हाला कसलं टेन्शन आहे? त्यावर अर्जुन अमोलची काळजी वाटत असल्याचं सांगत असतो. इकडे काही ऑफिसर आपल्या आप्पीच्या कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन तिला जाब विचारत असतात की तुम्ही अशी शिक्षकाची धिंड कुठल्या ह्यानी काढली, तुम्हाला परवानगी कुणी दिली? तेव्हा आप्पीसुद्धा ठामपणे सांगते की त्या माणसाला केलेल्याचा काहीच पश्चाताप नव्हता, त्याला अहंकार होता आणि त्याचा अहंकार मोडण्यासाठी मी हे त्याची धिंड काढली आणि यात मला काहीच चुकीचं वाटत नाही. तो अधिकारीसुद्धा त्याला आप्पीला साथ देतो आणि म्हणतो की काही वाईट वाटण्याचं कारणसुद्धा नाही आहे, कारण तुम्ही जे केलं ते बरोबर केलं, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. हे ऐकल्यानंतर आप्पी म्हणते की म्हणजे साहेब तुम्हाला काहीच आक्षेप नाही आहे यावर? त्यावर ते म्हणतात नाही मॅडम, जोपर्यंत तुमच्यासारखे ऑफिसर आहेत तोपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या मुली नक्कीच सेफ आहेत. हे ऐकल्यानंतर आप्पी ठीक आहे म्हणते. इकडे रुपाली आपल्या अमोलला शाळेत घेऊन सोडायला येते. तेव्हा मोना अमोल शाळेत आहे का नाही हे चेक करण्यासाठी आलेले असते. तेव्हा रुपाली अमोलला सोडते. तेव्हा मोना अमोलला शाळेत बघताना म्हणते की छोटे सरकार तर इथे आहेत, मग रुपाली ताईंनी कुठं गेले असतील? तेव्हा रुपाली तिला मागून भेटते आणि म्हणते की काय गं मोना, इथे काय करतेस? तेव्हा मोना रुपालीला स्पष्टता विचारते की रुपाली ताई तुम्ही मला खरं सांगा, तुमचं हे अचानक बदललेलं रूप मला अजिबात आवडत नाही आहे. तुम्ही आधी अजिबातसुद्धा वंशाने त्यांच्यासोबत गेलेला आवडत नव्हता आणि आता त्या दोघांसाठी तुम्ही खीर काय बनवताय? हे तुम्ही खोटं वागणं बंद करा, मला काय ते स्पष्ट सांगा. रुपाली आपलं नेहमीच बोलते की अगं मोना, जे मला हवं आहे ते तर होतंयच ना, आणि तू सांग मी हे सगळं चांगलं वागते आहे तर अमोलवर माझ्यावर विश्वास ठेवतात, ते मला बिनधास्तपणे जाऊन देतात, ते म्हणून थोडंसं चांगलं वागावं लागतं. मोनाची खात्री पडते की रुपाली आपल्याला खरं सांगते. त्यावर मोना म्हणते की बरं झालं ताई तुम्ही मला खरं सांगितलं, यांनी मला तुमच्यावर लक्ष ठेवायला पाठवलं होतं, पण आता ठीक आहे मी. तेव्हा रुपाली म्हणते काय दीपकने तुला पाठवलं होतं? मोना म्हणते की हो, पण तुम्ही काळजी करू नका, आपण जाऊयात का आता? असं म्हणून रुपाली आणि मोना आपल्या घरी जायला लागतात. इथेच आमची कलेक्टरचा भाग संपतो. आपल्याला आता पुढे काय होतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग राहणार आहे. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.